नमस्कार, मी अपर्णा. आईज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आईच्या किचनमध्ये अतिशय सात्विक असा स्वयंपाक बनवणार आहोत. श्रावण महिन्यामध्ये घरोघरी बनवला जाणारा नैवेद्याचा सात्विक स्वयंपाक. ज्योतीची सवाष्ण घालणार आहे मी, त्याच्यामुळे पुरणाचा स्वयंपाक असणार आहे आपला आज. आणि हो, इनोव्हेशन ही तर आईच्या किचनची खासियत आहे. आईनी काय इनोव्हेशन केलंय हे कळण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा पूर्णपणे बघायचा आहे. चल जाऊया किचन मध्ये. आजच्या या धकाधकीच्या काळात पूर्ण पारंपरिक नैवेद्याचा स्वयंपाक बनवणं जरी नाही शक्य झालं ना, तरी तुम्ही एखादी गोष्ट टाळली तरी काहीच हरकत नाही. चला आता आपण बनवतोय पुरण. पुरणासाठी मी डाळ ही स्वच्छ धुवून घेतली आहे, कुकर मध्ये ट्रान्सफर केली. त्याच्यामध्ये आपल्याला 5 ते 6 वाट्या पाणी घालायचं, एखादा चमचा तेल घालायचं, किंचितसं मीठ घालायचं, मिक्स करायचं आणि 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. नैवेद्याच्या पानात कोशिंबीर तर असलीच पाहिजे. नेमकी काकडी संपली होती, मग मी लाल भोपळा घेतला, त्याचं साल काढलं आणि गरम पाण्यामध्ये टाकून हा वाफवून घ्यायचा आपल्याला तुकडा लाल भोपळ्याचा. पंचामृतासाठी तीळ भाजून घेतोय आपण. आता इथे आपण चिंच भिजत घालतोय गरम पाण्यामध्ये पंचामृत आणि कटाच्या आमटीसाठी. हे बघा, तोपर्यंत आपलं पुरण इथे शिजलेलं आहे. 6 शिट्ट्या होऊन थोडंसं थंड पण झालेलं आहे. कटाच्या आमटीसाठी पुरणात जे एक्स्ट्रा पाणी आहे ना, ते आपल्याला हवंय तर ते काढून घेऊयात. एका चाळणीमध्ये आपण ही शिजलेली डाळ घातली आणि हे बघा, आपल्याला एवढा कट खाली मिळालेला आहे. आता पुरण गाळून घेऊयात. तर ह्याच चाळणीमध्ये मी आपलं जे पावभाजीचं मॅशर असतं ना, त्यानेच हे पुरण असं छानपैकी गाळून घेणार आहे. बरेचदा काय होतं, पुरण यंत्र कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी आपण ठेवून देतो कारण जास्त लागत नाही म्हणून. मग अशा वेळी ते वरनं काढा किंवा ते त्यावेळेला आपल्याला दिसत नाही नेमकं. तर ही जी जाळी आहे ना, ही चाळणी जी आहे ना बारीक, मस्त पुरण वाटलं जातं. फक्त पुरणासाठी आपण जी डाळ शिजवतो ती छान शिजायला हवी. तुमच्याशी बोलता बोलता पुरण आपलं वाटून झालंय. हे बघा, आता ह्या चाळणीला लागलेलं जे पुरण आहे ते काढून घेऊयात. आता घालूयात वाटीभर गूळ. आपण 1.5 वाटीचं पुरण करतोय ना, तर वाटीभर गूळ घेतला आहे मी आणि अर्धी वाटी साखर. तुम्ही पूर्ण गूळ पण घेऊ शकता, पूर्ण साखरही घेऊ शकता. इव्हन साखर आणि गूळ दोन्ही अर्ध पण घेऊ शकता. आता हा गूळ आणि साखर या पुरणामध्ये छानपैकी विरघळून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे. नैवेद्याच्या स्वयंपाकात हे तर हवंच, ते तर हवंच. असं जे आपण करतो ना, तर तसं करू नये, कारण करणाऱ्या स्त्रीला हा खूप त्रास होत असतो. सो मी आज माझ्यापासून सुरुवात करते. मी आज तळण अजिबात करणार नाही आहे. ज्या पाण्यामध्ये लाल भोपळा आपण उकडला होता ना, त्याच पाण्यामध्ये आपण कटाचं पाणी पण घालून घेतलंय आणि ते आपण उकळायला ठेवून देऊयात. चला आता हे पुरणही गॅसवर ठेवू आणि छानपैकी शिजवून घेऊयात. पुरण शिजवताना त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालायला अजिबात विसरायचं नाही. तूप घातल्याने पुरणाला शाईन येते, चव अतिशय सुंदर लागते आणि हो, आपलं पुरण खाली लागणार पण नाही. गूळ आणि साखर विरघळायला लागली ना पुरणात, की पुरण पातळ व्हायला लागतं. आता ना हे छान शिजवून आपल्याला आळवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते पोळीमध्ये भरता येईल. हे बघा, पुरण आपलं व्यवस्थित झालं आहे असं वाटतंय. चेक करायचं आहे पुरण. थोडंसं पुरण घेऊन एका ताटलीमध्ये थोडंसं गार करायचं. हाताला जरा तूप लावायचं आणि हाताने ना त्याचा गोळा करून पाहायचा. हाताला जर हा गोळा खूप चिकटला तर समजायचं की अजून थोडं व्हायला हवंय. चला, पण आपलं पुरण आता तयार झालंय. आता ना ह्याच्यामध्ये जायफळ, वेलची, तुम्हाला काय घालायचं आहे सुवासासाठी ते घाला. मला जायफळ घातलेली पुरणपोळी प्रचंड आवडते, त्यामुळे आपण इथे व्यवस्थित जायफळ घातलंय. पुरण तयार झालं ना की लगेचच एका भांड्यात काढायचं आणि जायफळ, वेलची जे तुम्ही घातलं असेल ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता आपण तीळ भाजले होते ना, ते बारीक करून घेऊयात. हे झालं आपलं तिळाचं कूट. आता बनवूयात पंचामृत. त्यासाठी एक कढई गॅसवर ठेवली आणि 2-3 चमचे तेल घातलं, मोहरी घातली आणि ही चिंच जी आपण गरम पाण्यात भिजवून ठेवली होती ना, त्याचा कोळ तयार करून घेतला. या पद्धतीने मोहरी तडतडली की लगेचच आपल्याला जिरे घालायचे. अर्धा चमचा जिरे घातले आणि पाव चमचा हिंग घातलं. हिरव्या मिरच्या घातल्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या तिखट बारीक चिरून घेतल्या आणि कढीपत्ता घातला.
साधारण 8-10 पानं असतील. हे छानपैकी फ्राय करून घ्यायचे. आता घातली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, ती पण छान तळून घ्यायची या तेलामध्ये. चिंचेचा कोळ घातला आहे 3 ते 4 चमचे, तो पण छान शिजवून घ्यायचा या फोडणीमध्ये. आता ना चवीला हळद घालायची, तिखट घालायचं, काळा मसाला घालायचा, धणे जिरे पावडर घालायची आणि छानपैकी मसाला पण ह्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा. आता घालूयात चवीनुसार मीठ. 1 चमचा मी दाण्याचं कूट घालते आणि 2 चमचे मी तिळाचं कूट घालते. आणि ना आवडत असेल तर यामध्ये बरेच जण किसलेलं सुकं खोबरं पण घालतात. मसाल्यांबरोबर तिळाचं कूट, शेंगदाण्याचं कूट सगळं व्यवस्थित फ्राय झालं आहे. आता ना ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं गरम केलेलं पाणी घालायचं, चवीनुसार गूळ घालायचा आणि छान एकजीव करून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवायचं. 3 ते 4 मिनटं शिजू द्यायचं. झाकण काढूया, बघूयात. वा, मस्त सुगंध दरवळतोय पंचामृताचा. पुन्हा एकदा झाकण ठेवलं आणि मिनिटभराने काढून घेतलं. हे बघा, तेल असं वरती आलं आहे, ह्याचाच अर्थ पंचामृत तयार आहे. कोथिंबिरीशिवाय तर आपली गाडी काही पुढे जात नाही, त्यामुळे कोथिंबीर घातली आहे. तयार झालेलं पंचामृत एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतलं. आता बनवूयात कटाची आमटी. कट सगळा तिकडे उकळायला ठेवला आहे मी एका गॅसवरती. कटाच्या आमटीची फोडणी करून घेऊया. तेल, मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता ह्याची आपण फोडणी तयार केली. लाल सुक्या मिरच्या घातल्या, चिंचेचा कोळ घातला. चिंचेचा कोळ आपल्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा हळद, 1.5 ते 2 चमचे धणे पावडर, 1 चमचा तिखट, अर्धा चमचा काळा मसाला, 1 चमचाभर गरम मसाला घालून मिक्स करून घ्यायचे. ह्याच तडक्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीरीचा मस्त स्वाद लागतो ह्या आमटीला. ड्राय मसाले जळू नयेत याच्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. चिंच कशी घातली आहे त्याप्रमाणे गूळ घालायचा. 3 ते 4 टेबलस्पून चिंचेच्या कोळासाठी 2 टेबलस्पून गूळ घालायचा. आता जी लाल भोपळ्याची फोड आपण उकळून घेतली आहे ना, ती छानपैकी किसून घेतली आहे. कटाच्या आमटीची जी फोडणी आहे ती अधूनमधून हलवायला अजिबात विसरायचं नाही. आमटीचा कट हा उकळला, त्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं तिखट, थोडासा मसाला आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि छान खळखळ उकळवून घेतलं. कटाच्या आमटीची फोडणी आपली तयार झाली आहे. हे बघा, तेल असं वरती आलं की समजायचं फोडणी तयार आहे आणि मस्त हा झणझणीत तडका आपल्या आमटीवरती देऊन घ्यायचा आहे. सो टेम्पटिंग. चला लगेचच कोशिंबीर करूयात. 3 ते 4 चमचे दही एका बाउलमध्ये घेतलं. दही छान फेटून घेतलं. त्याच्यामध्ये मीठ घातलं चवीनुसार, 1 हिरवी मिरची बारीक चिरून घातली, साखर घातली चवीप्रमाणे, कोथिंबीर घातली आणि हा जो किसून ठेवलेला भोपळा आहे उकडून घेतलेला तो पण ह्याच्यामध्ये आपण घातला आहे. इनोव्हेशन आईच्या किचनची खासियत आहे. तर कोशिंबिरीला काकडी नव्हती म्हणून मग मी ही अशी कोशिंबीर केली. चला, कोशिंबीर छान मिक्स करून झाली. आता ना थोडंसं जिरेपूड भुरभुरवली आहे मी वरती आणि कोथिंबीर घातली आहे. दॅट्स इट. फोडणी घातल्यावरही कटाची आमटी साधारण 6 ते 7 मिनटं आपल्याला खळखळ उकळून घ्यायची आहे. म्हणजे जो डाळीचा कट आहे तो आणि हे सगळे आपण घातलेले मसाले, फोडणी ह्याचा मस्त फ्लेवर त्यात उतरतो. कटाची आमटी काढून घेतली आणि आता आपण पोळीची कणिक भिजवून घेऊयात. पुरणपोळीसाठी 1.5 फुलपात्र गव्हाचं पीठ घेऊन चाळून घेतलं. त्यामध्ये अर्धा फुलपात्र मैदा घातला, पाव चमचा मीठ घातलं आणि छान मिक्स करून घेतलं. साधारण 5 चमचे तुपाचं मोहन घातलं. ह्याच्यामध्ये तूप गरम करून घेतलं होतं, त्यामुळे डायरेक्ट हात लावायचा नाही, चमच्याने मिक्स करून घ्या. तूप आणि हे पीठ छानपैकी हाताने असं कुस्करून मळून घ्यायचं आहे. आता लागेल तसं पाणी घालायचं आणि सैलसर कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे. आता 1 चमचाभर साजूक तूप आणि त्यामध्ये थोडंसं पाणी असं घालून ही कणिक मी छान मळून घेतली आहे. बघताय ना, पुरणाला कणिक सैलसर भिजवायची आहे. पुरणपोळीसाठी भिजवलेलं हे जे पीठ आहे ना, ते छानपैकी 10 मिनटासाठी मुरू द्यायचं आणि मग पोळ्या करायला घ्यायच्या. मळलेल्या पिठाचा गोळा हा छोटा घ्यायचा आहे आणि पुरणाचा गोळा हा मोठा घ्यायचा आहे. तरच पुरणपोळी ही सुंदर लागते, रुचकर लागते, चविष्ट लागते. भिजवलेल्या कणकेची पारी ही छान वाटीसारखी करून घ्यायची आहे. त्यामध्ये हा पुरणाचा गोळा भरून
ती वाटी पुन्हा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित बंद करून घ्यायची आहे। एक्स्ट्रा वर आलेली कणिक तुम्ही काढू शकता किंवा तिथल्या तिथे अशी बंद करून घेऊ शकता। आता हा पुरणपोळीचा गोळा व्यवस्थित पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि हातानेच दाबत हे पुरण थोडं पुढे नेण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे मग सगळीकडे पुरणपोळीमध्ये पुरण हे छान पसरलं जातं। पुरणपोळीची कणिक ही सैलसर असते, त्यामुळे पुरणाची पोळी लाटताना अतिशय हलक्या हाताने आणि निगुतीने लाटायची आहे। थोडासा जरी जास्त जोर लागला ना तर पुरणपोळी फाटलीच म्हणून समजा। तुम्हाला किती जाड किंवा पातळ पुरणपोळी हवी आहे त्याप्रमाणे पुरणपोळी लाटायची, तव्यावर टाकायची आणि छानपैकी भाजून घ्यायची आहे। मस्त टमाटम फुगली बघा पोळी। बऱ्याच जणांकडे तव्यावर तूप लावलेली पोळी नाही आवडत, पण आपण इथे तव्यावर तूप लावूनच पोळी बनवत आहोत, कारण तशीच आवडते। दोन्ही बाजूनी पोळी ही खरपूस भाजून घ्यायची आहे। जेव्हा पुरण तुम्ही बनवताना तेव्हा ते पुरण कोरडं होऊ द्यायचं नाही। पुरण जर ओलसर असेल ना तरच पुरणपोळी छान लागते। हां, पण जर तुम्हाला पुरणपोळ्या ह्या टिकवायच्या असतील तर मात्र तुम्ही पुरण थोडंसं ड्राय करायचं आहे। ड्राय पुरणपोळी ना घशात बसू शकते आणि ओलसर पुरणपोळी ही अगदी पेढ्यासारखी लागते, पेढ्याच्या पोळीसारखी रादर। नैवेद्याच्या 2 पोळ्या मी बनवून घेते। हे पहा, ही अगदी छोटीशी पोळी मी बनवली आहे, पुरी एवढी। परत त्याला छान तूप लावून घेतलंय, दोन्ही बाजूनी खरपूस अशी भाजून घेतली आहे, लाजवाब झाली आहे पोळी। तर बघा, आपण पुरणपोळी बनवली, लाल भोपळ्याचं रायतं बनवलं, त्याच्यानंतर कटाची आमटी आणि पंचामृत असा खास मेनू आपण आज ज्योतीच्या सवाष्णीसाठी केलाय। त्यातही माझी भाजी आधीच बनवून झाली होती। नैवेद्याच्या ताटात डावीकडे लिंबू चटण्या कोशिंबिरी वाढाव्यात, त्याच्यामुळे आपण लिंबू, पंचामृत आणि कोशिंबीर वाढली आहे। फ्लॉवरची भाजी वाढली आहे आणि हो, ही लाल भोपळ्याची कोशिंबीर आहे बरं का। कटाची आमटी, भाताची मूद, त्यावरती साधं वरण, साजूक तुपाची धार, आहा, साजूक तुपाची वाटी। पुरणपोळी म्हटल्यावर साजूक तुपाची वाटी ही आलीच। मऊसूत अशी पुरणपोळी आपली तयार झाली आहे। नैवेद्याचं ताट हे मस्त सजलंय, पुरणपोळीवर साजूक तूप वाढून घेतलंय, तुलसी पत्र ठेवून नैवेद्य हा पूर्ण करायचा आहे। सात्विकतेने भरलेलं नैवेद्याचं ताट तयार आहे। ज्योतीची म्हणजे शुक्रवारची सवाष्ण अतिशय तृप्त झाली आहे पुरणवरण खाऊन, आणि हो, माझ्याच हातचा स्वयंपाक जेवून मी पण अतिशय तृप्त झाली आहे। पुरणपोळी, कटाची आमटी, पंचामृत आणि कोशिंबिरीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर भरपूर लाईक्स द्या, शेअर करा। शेअर करायला विसरू नका हो, तुम्हाला फक्त एक क्लिक करायचंय। आणि हो, बरेच जण आपले व्हिडिओ हे बघत असतात आणि सबस्क्राईब करत नाही, तर त्या सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आपलं चॅनल त्यांनी सबस्क्राईब करायचंय। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा आणि पाहत रहा आईचे किचन। बाय बाय।